विवाहित महिलांच्या सौभाग्यासाठी सर्वात महत्त्वाचा असलेला सण म्हणजे वटपौर्णिमा. यंदा वटपौर्णिमा 29 जून रोजी वटपौर्णिमेचा सण येत आहे. या दिवशी विवाहित महिला आपल्या सौभाग्याचं रक्षणासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, तसेच व्रत देखील करतात. महिला साजशृंगार करून या दिवशी पूजापाठ आणि व्रत करतात. आपल्या अखंड सौभाग्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी या रंगाची साडी नेसणे टाळावे व आपल्या राशीनुसार काही शुभ रंगाच्या साड्या नेसाव्या असे सांगितले जाते. तर पाहूया आपण वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या राशीच्या महिलांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी ते. तर हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. ज्या दिवसाची महिला आतुरतेने वाट पाहत असतात तो वटपौर्णिमेचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा हा सण 29 जूनला साजरा होणार आहे. हा सण महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा सण सौभाग्यवती स्त्रियांकडून पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत केले जाते. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून व्रत केले जाते. वटपौर्णिमा म्हणजे महिलांचा नटण्याचा, साजशृंगार करण्याचा दिवस. या सणासाठी महिलांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली असेल. अशात कोणत्या रंगाची साडी नेसायची, रंग कोणता निवडावा असे अनेक प्रश्न महिलांना पडत असतात. तर आज आम्ही तुम्हाला तुमच्या राशीनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी साडी कोणत्या रंगाची तुमच्यासाठी शुभ राहील हे देखील सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया. मेष राशीच्या स्त्रियांनी वटपौर्णिमेला लाल किंवा केशरी रंगाची साडी नेसावी. हा रंग त्यांच्यासाठी ऊर्जा व शुभतेचे प्रतीक आहे. वृषभ राशीच्या स्त्रियांनी गुलाबी किंवा पांढऱ्या हलक्या मोती रंगाची साडी त्यांच्यासाठी शुभ मानली जाते. हा रंग सौंदर्य आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. मिथुन राशीच्या स्त्रियांनी हिरव्या किंवा हलक्या पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी, ज्यामुळे आनंद आणि उत्साह वाढतो. कर्क राशीच्या स्त्रियांनी पांढरी किंवा चंदेरी सिल्वर रंगाची साडी परिधान करणे शुभ ठरते, कारण हा रंग शांती आणि सौम्यता दर्शवतो. सिंह राशीच्या स्त्रियांसाठी केशरी किंवा सोनेरी रंगाची साडी अत्यंत शुभ मानली जाते, कारण हा रंग तेज आणि प्रतिष्ठा दर्शवतो. कन्या राशीच्या स्त्रियांनी फिकट हिरवा किंवा क्रीम रंगाची साडी परिधान करावी, जी त्यांच्यातील शुद्धता दर्शवते. तुळ राशीच्या स्त्रियांनी निळ्या किंवा गुलाबी रंगाची साडी परिधान करावी. हे रंग संतुलन तसेच प्रेमाचे प्रतीक आहेत. वृश्चिक राशीच्या स्त्रियांनी गडद लाल किंवा मजेटा रंगाची साडी घालावी, जी त्यांच्यातील उत्कंठा आणि दृढ इच्छाशक्ती वाढवते. धनु राशीच्या स्त्रियांसाठी पिवळा किंवा केशरी रंग अत्यंत शुभ आहे, कारण हा रंग अध्यात्म आणि ज्ञान दर्शवतो. मकर राशीच्या स्त्रियांनी फिकट निळसर हिरवा रंग निवडावा, पण गडद राखाडी किंवा काळसर रंग टाळावा. कुंभ राशीच्या स्त्रियांसाठी निळा किंवा जांभळा रंग शुभ मानला जातो, ज्यामुळे आध्यात्मिकता आणि स्थैर्य वाढते. मीन राशीच्या स्त्रियांनी पांढरा, गुलाबी किंवा क्रीम रंगाची साडी परिधान करावी, कारण हे रंग भावुकता आणि शुभतेचे प्रतीक आहे. तर हे सगळे रंग होते तुमच्या राशीनुसार, कोणत्या राशीनुसार कोणत्या रंगाची साडी घालायची आणि ते रंग शुभ कोणकोणते असणार आहेत ते. तर आता आपण बघणार आहोत की वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या नेसू नयेत त्या. काळा रंग हा रंग अपशकुनाचा मानला जातो, त्यामुळे व्रतपूजा आणि धार्मिक कार्यात हा रंग घालणं टाळावे. गडद राखाडी किंवा गडद निळा, काळसर रंग देखील नैराश्याचे किंवा शनीसंबंधित रंग असल्यामुळे हे देखील रंग टाळावेत. फिकट, मळकट किंवा अतिशय गडद जसे की अशुभ वाटणारे गडद पांढऱ्या रंगाचे रंग असे रंग टाळावेत. तर मैत्रिणींनो, तुमची रास कोणती आहे आणि तुमच्या राशीनुसार कोणत्या रंगाची साडी नेसावी अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.